कशातच मन रमत नव्हतं। लहानपणापासून ते आतापर्यंत संपूर्ण आयुष्य कष्टात गेलं, फक्त आशेवर जगावं एवढंच। ह्या आयुष्याने दाखवून दिले स्वतःचा कधीच विचार केलाच नाही। खूप साऱ्या जबाबदाऱ्या, आर्थिक तर कधी भावनिक पेलता पेलता कधी अर्ध आयुष्य पटापट सरलं ते समजलंच नाही। आयुष्य हे एखाद्या पत्त्याप्रमाणे हातातून निसटून गेल्यासारखं झालं। समोरच्याला आपण समजण्यात खूप मोठी चूक करतो। कधी कधी काय होतं, आपण ज्याला आपलं मानतो तो धोका देऊन जातो। त्याचे कटू शब्द मनावर आघात करतात। सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे शब्द का आघात करतात? त्याचा परिणाम आपल्या मनावर इतका होतो की तो कितीही विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही। पण ते शब्द इतके कटू अनुभव शिकून जातात की आपलं जेवढं ताणायचं म्हटलं तेवढं ताणला जातो। समोरच्या व्यक्तीमध्ये आपण कितीही बदल आणायचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती बदलायला तयार होत नाही। आयुष्यात कितीही असे प्रसंग आले, त्या प्रसंगाने मनावर आघात केला, त्यातून सावरायचा प्रयत्न करते न करते तोच दुसरा आघात डोळे उघडून समोर उभा राहतो। काय चाललंय काहीच कळत नाही। आपण समोरच्याचं भलं करायला जातो, पण आपल्याच अंगावर वेगळाच प्रसंग ओढवतो। माणूस असा विमजिकल का वागतो? माणुसकी आज जिवंतच नाही राहिली का? अरे, माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाचा केलेला आदर, माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे दुसऱ्याला केलेली मदत। खरोखर ही माणुसकी ह्या समाजात आपल्याला पाहायला मिळते का? आज रक्ताची नाती आघात करतात, एकमेकांच्या जीवावर उठतात। प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात, अगदी खोलवर निरखून पहा की खरोखर ही माणुसकी राहिली का? आपण जन्माला येतो ते आपल्या कर्माने। तुमच्यातला दृष्टिकोन, आपली नाती, आपली वागणूक, त्यातला प्रेमभाव हे सगळं ठरवेल आपला मित्र कोण, आपला शत्रू कोण आणि आपला कोण। मनुष्याचे मोठेपण हे त्यांच्या वयावर नाही तर त्यांच्या अंगातल्या गुणावर, त्यांच्या विचारावर अवलंबून असतं। तुमच्या विचारावर तुमचे कार्य झळाळत असतं। तुमचे विचार समजले की तुम्हाला समजायला वेळ नाही लागणार की तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात। आयुष्यात आलेल्या प्रसंगाने मनावर आघात केला जातो। पैशासाठी माणूस एकमेकांवर आघात करतो। वडिलांना जाऊन 2-3 दिवस होत नाही, त्या दुःखातून सावरत नाही तर आईला हिस्सा मागायला जातो। त्या माऊलीच्या मनाचा कोणीही विचार करत नाही। माणसाला पैसा इतका प्रिय आहे की आपण काय वागतो याचं त्याला भान नाही राहत। असे आपण समाजात कितीही प्रसंग पाहतो। ह्या धावपळीच्या जीवनात आज प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत आहे। ती गरज पण आहे माणसाची, पण इतकं मागे नको लागायला की त्या पैशाच्या हव्यासापायी माणूस आपली माणुसकी हरवून बसेल। एक उदाहरण बघू। रस्त्याने जाताना एखादा अपघात होतो, लोकांची मेंटॅलिटी बघा। त्याला दवाखान्यात नेणं तर सोडाच, त्यांच्या खिशातले पैसे, मोबाईल हिसकावून पळून जातात, पण त्याला उपचारासाठी दवाखान्यात न्यायला कोणी तयार होत नाही। ही फॅक्ट आहे माणुसकीची। असे रोजच्या दैनंदिन जीवनातले अनेक प्रसंग घडतात। का इतका अधीन झाला आहे माणूस की तो माणुसकी पूर्णपणे विसरला आहे? मनावर झालेला आघात कितीही विसरायचं म्हटलं तरी तो विसरता येत नाही। दिवस पटापट निघून जातात, झालेला अपघात हळूहळू अंधुक होऊ लागतो, पण तो पूर्णपणे नाहीसा होत नाही। पुढे येणाऱ्या दिवसात काही अशी आठवण होऊन पुन्हा त्यात ओढल्या जातो। माणसाची मानसिकता हे मानायला तयार होत नाही की जाऊ दे, जे झालं ते विसर, पण हा पण मध्ये येतो। काही ओठी येतात, नव्याने जन्म घेऊनी नव्याने जगणं शिकावे। नको त्या आठवणी, नको ते दिवस, आनंदाने हसत जगावे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। जय भीम, नमो बुद्धाय।